तर पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांच्या भेटीला ते गेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडनं मुलाला आणि पत्नीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे। तर सेनेकडनं मुलाला आणि पत्नीला उमेदवारी न मिळाल्यामुळे धंगेकर नाराज आहेत। धंगेकर आता अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत। तर शिवसेनेकडनं मुलाला उमेदवारी न मिळाल्यामुळे धंगेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाराज असलेले रवींद्र धंगेकर आता अजित पवारांच्या भेटीला गेले। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसेंकडनं। प्रदीप, धंगेकर आता अजित पवारांच्या भेटीला निखिल अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून शिवसेना जी आहे ती भाजपकडे मागणी करते, ती म्हणजे 25 जागा ज्या आहेत ते शिवसेनेला पुण्यामध्ये मिळाव्यात। मात्र भाजप 15 जागांवरती ठाम आहे। एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर चर्चा झाली, मात्र अखेर शिवसेनेनं आता राष्ट्रवादीसमोर चर्चेचा फेरा जो आहे तो टाकलेला पाहायला मिळतो। आणि आपण पाहतोय की रवींद्र धंगेकर हे शिवसैनिकांसहित सध्या अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच अजितदादांच्या बंगल्याबाहेर अनेक कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। भाजपमध्ये ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही असे अनेक कार्यकर्ते येऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत। मात्र अखेर शिवसेनेचे नेते जे आहेत अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचा आपण पाहतोय की संभाव्य युती जी आहे ती पुण्यामध्ये होऊ शकते का याची चाचपणी जी आहे ती केली जाते। उद्या दुपारी 3 पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे आणि त्याआधीच आपण पाहतोय की पक्षांमध्ये ही आपल्याला मोठी घडामोड जी आहे ती पाहायला मिळते। भाजप कोणत्याही परिस्थितीमध्ये 15च्या वरती शिवसेनेला जागा द्यायला तयार नाही। त्यामुळे शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासमोर भूमिका मांडलेली होती। ज्या 15 जागा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पराभूत असणाऱ्या जागा ज्या आहेत आपल्या शिवसेनेला दिलेल्या आहेत। मात्र ऐनवेळी आपण पाहतोय की एक दिवस शिल्लक असण्याआधीच रवींद्र धंगेकर हे थेट अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आता अजित पवारांच्या समोर शिवसेनेकडून नक्की काय प्रस्ताव ठेवला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुण्यामध्ये जर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली तर मग मात्र वेगळं समीकरण पाहायला मिळेल। एक म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांसोबत आलेले आहे। आता शिवसेनेनं थेट अजित पवारांच्या भेटीसाठी आपण पाहतोय की रवींद्र धंगेकरांना पाठवलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेसोबत जर सकारात्मक चर्चा झाली तर मग मात्र पुण्यामध्ये मोठी घडामोड जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते। सध्या आपण पाहतोय की अजित पवारांच्या निवासस्थानी हे सगळे नेते जे आहेत ते चर्चेसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्या वेळात चर्चा झाल्यानंतर नक्की स्पष्ट होईल की पुण्यामध्ये नक्कीच। धन्यवाद प्रदीप, एकूणच माहितीबद्दल। रवींद्र धंगेकर सध्या अजित पवार यांच्या भेटीसाठी आपल्या कार्यकर्त्यांसह इथे दाखल झाले।